विधानसभा जागा वाटपाचं ठरल्याचं सूत्रांकडून कळत आहे। मेरिटच्या आधारे 151 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आपल्यापर्यंत सूत्रांच्या वतीनं पोहोचते। 53, 43, 55चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 53, काँग्रेस 43 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 55 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उर्वरित जागांच्या संदर्भात लवकरच बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय होईल। 151 जागांवर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचं एकमत झालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिली तर मेरिटच्या आधारे 151 जागांचं वाटप पूर्ण झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय, तर 53, 43 आणि 55चा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा ठरलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 53, काँग्रेस 43, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 55 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उर्वरित जागांच्या संदर्भात लवकरच बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये देखील उरलेल्या जागांच्या संदर्भात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। विनोद, सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अधिकचे अपडेट नेमके काय? नक्की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि ती माहिती फक्त लोकशाही मराठीकडे आहे। एकंदरीत महाविकास आघाडीने मेरिटच्या आधारावर काही जागांवर आणि काही मतदारसंघावर आपला शिक्कामोर्तब केला आहे। त्यामध्ये एकंदरीत कुठल्याही प्रकारची अडचण या मेरिटच्या आधारावर झाली नाही असंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तीनही जे मोठे पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, या तीनही पक्षांनी याबाबतची आपली सहमती दर्शवली आहे। त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे 151 जागा ज्या आहेत त्या मेरिटच्या आधारावर सध्या महाविकास आघाडीने आपले निश्चित केले आहे आणि या मतदारसंघावर आपापले दावे पूर्णपणे निश्चित केले आहे। त्यामध्ये खास करून एक गोष्ट पाहायला मिळत आहे की 53, 43 आणि 55 हा असा फॉर्म्युला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 53 जागा ज्या आहेत ती शरद पवार गटाकडून मेरिटच्या आधारावर या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत, तर 43 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी मतदारसंघावर दावा केला आहे, त्यांनी त्या सहमती दिली आहे। आणि 55 जागा ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या ज्या आहेत त्या मेरिटच्या आधारावर सध्या निश्चित झाला आहे। म्हणजे 151 जागेचा जो तिढा आहे तो महाविकास आघाडीमध्ये आता सुटला आहे। त्यामुळे आता 151 जागा सोडून उर्वरित जागांवर आता महाविकास आघाडी नंबर 2 मध्ये जे नंबर 2 ला जागा आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहे। मात्र आजच्या घडीला सर्वात मोठी बातमी हीच आहे की 151 जागाचा जो तिढा आहे तो महाविकास आघाडीने सोडवला आहे। मेरिटच्या आधारावर हा तिढा सोडवला आहे आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या माध्यमातून आता या 151 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार कोण असणार याची चाचपणी करायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीचा हा 151 जागेचा तिढा सुटला आहे। विनोद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 53, 43, 55चा हा सगळा फॉर्म्युला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील दोन महत्त्वाचे पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नक्की ही शक्यता नाकारता येत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले आहेत। या ठिकाणी जे फुटलेले आमदार आहे त्यांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना आणि खास करून शरद पवार गटाकडून युवक चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी चर्चा केली जात आहे। आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडूनही नवीन युवकांना आणि खास करून नवीन जो कार्यकर्ता त्यांचा एक पक्षनिष्ठ आहे, एकनिष्ठ आहे अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्याचं बोललं जात आहे। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवार गट असो, या दोनही गटाकडून नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं जाणार आहे। परंतु या गोष्टीमध्ये आपल्याला काँग्रेसला हे गोष्ट नाकारता येणार नाही, कारण काँग्रेस पक्षाने यावेळेस ताकदीनं नवीन युवकांना, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्याला माहित आहे की 7 जणांचं जो क्रॉस वोटिंग झालंय त्यापैकी 5 जागेवर नवीन चेहरे यावेळेस काँग्रेस पक्षाकडून पाहायला मिळणार आहे आणि अशा अनेक जागा आहेत ते जागेमध्ये अदलाबदल करून काँग्रेस पक्ष महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।